आपण रोज काय करत असतो हे सांगताना वाक्यरचनेचा जो काळ वापरतात त्याला सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमानकाळ असे म्हणतात. आपला पेशा, दैनंदिन व्यवहार, रोजचं आयुष्य याच्याबद्दल बोलताना आपण नकळतपणे साधा वर्तमानकाळ सिंपल प्रेझेंट टेन्स वापरत असतो. पण प्रॉब्लेम हा आहे की याची रचना माहीत नसल्यामुळे इंग्रजीमधून ही वाक्य बोलताना आपल्याला तेवढा कॉन्फिडन्स राहत नाही. साध्या काळाची रचना नावाप्रमाणे अगदी सोपी आणि साधी आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने 3 घटक असतात, तेही अगदी साध्या स्वरूपात. आता याची उदाहरणं पाहूया. आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो. आय वर्क इन अ फॅक्टरी, मी एका कारखान्यात काम करतो. करता अधिक क्रियापद अधिक कर्म अशी याची रचना आहे. या काळाबद्दल डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या आपल्या व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करून ही व्हिडिओ संपूर्ण पहा. जर तुम्हाला इंग्रजी शिकण्यामध्ये इंटरेस्ट असेल, इंग्लिश स्पीकिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा, फॉलो करा.